निरगुड्यालाच येतात तेव्हापासून, म्हणजे खूप जवळचे संबंध आहेत. अजून कुणाला काही प्रश्न? सर वर्षात किती खर्च येतो तुम्हाला, म्हणजे खर्च मला वाढीला पूर्ण खतासहित आणि मजुरांसहित 2 लाख रुपये माझा खर्च आहे. प्रॉफिट किती होतो? प्रॉफिट याच्यामध्ये 8 ते 10 लाख रुपये निघतात मला, म्हणजे 8 लाख रुपये इकडनं माझे आहेत बागेमधून, आणि रोपांचं आहेत ना, म्हणजे निश्चित गणित नसतं. 2 वर्षापूर्वी आम्ही 76,000 कलम बनवले, तर माझे तेव्हा ते 60,000 असतील. 60,000 गुणिले 50 जरी केलं तरी तुम्हाला अंदाज येऊन जाईल किती इन्कम असेल. सर एकच व्हरायटी का वेगवेगळ्या? मार्केटनुसार केशरच चालते, पण आम्हाला घरी खायला आम्ही हे 75 झाडं लावले, खास म्हणजे नातेवाईक वगैरे सगळ्यांना द्यायला, रत्न. आणि हे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे मादी फुलांचं आणि नर फुलांचं प्रमाण राहतं. तर जेव्हा मधमाशी त्याच्यावर फिरते ना, तर ते परागीभवन होण्यासाठी इतर जाती टाकाव्या लागतात आम्हाला. तर माझ्याकडे एकूण 100 झाड आहेत इतर जातींचे, म्हणजे 10 झाड आहेत. इथं हे 10 झाड आहेत, आणि तिकड्या मधल्या लाईनला 51 झाड आहेत, म्हणजे 5 जाती आहेत तिकडनं, आणि 1 नंबरच्या लाईनला तिकडनं सुद्धा 29 झाड आहेत. असे टोटल 100 झाड क्रॉस पॉलिनेशन साठी आपण वापरतोय. म्हणजे सेटिंग चांगल्या प्रकारे होते, आंब्याचे फळं वगैरे मग चांगल्या क्वालिटीचे राहतात. मग याच्यात 2 शेती करू शकतो आपण.